एक महत्वाची बातमी, मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। समाधान सरवणकरांविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजप विरोधात खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे तक्रार करणार आहे। भाजपनं सहकार्य न केल्यानं निवडणुकीत पराभव सहन करावा लागला, समाधान सरवणकरांनी असे आरोप केले होते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय नेमकं होतंय? मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं कळतंय। बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे पार पडली आणि त्यामध्ये पुन्हा एकदा भाजप पक्षाने बाजी मारलेली आहे। भाजप पक्ष हा मोठा ठरलेला आहे आणि त्यामध्ये शिवसेनेचे आपण म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे कमी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामध्ये माजी नगरसेवक सदा सरवणकर यांचा देखील या ठिकाणी पराभूत झालेला आहे आणि यावरून आपण बघितलं सदा सरवणकर यांनी भाजपवरती निशाणा साधलेला आहे। भाजपने सहकार्य न केल्याने निवडणुकीत पराभव झाल्याचा सरवणकरांनी आरोप या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे भाजपवर आरोप करणाऱ्या समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजपकर्ते आता हे आक्रमक झालेले आहे। सरवणकर विरोधात भाजप सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे आणि सरवणकरच्या विरोधात माहिती माहीमधील भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे हे जाणार आहे। त्यामुळे आतापर्यंत महायुतीमध्ये आता ठिणगी पडायला सुरुवात झालेली आहे आणि आता ही ठिणगी कशा प्रकारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याला सोडत आहे हे देखील पाहणं महत्वाचं। पण ज्या प्रकारे सदा या ठिकाणी सरवणकर आरोप केला जातोय त्यावरती भाजपवरती पूर्णपणे निशाणा साधला जातोय की भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना मदत केली नाही, त्यांना सहकार्य केलं नाहीये आणि त्यामुळे आता या जो आरोप केला जातो त्या संदर्भामध्ये मधील भाजपचे कार्यकर्ते हे सायबर सेलकडे जाणार आहेत आणि त्या सरवणकर विरोधात तक्रार या ठिकाणी करणार आहे। अगदी मनोज, आपण पाहिलं तर सरवणकर यांनी गंभीर आरोप केलेला आहे की भाजपचा एक गट हा केवळ पैशांसाठी काम करत असतो। एवढा गंभीर आरोप, यावर भाजपचं काही उत्तर आलेलं आहे का? भाजप कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? बरोबर, ज्या प्रकारे ही निवडणूक झालेली होती त्या प्रकारे आपण म्हणतो दादरमधून सरवणकर हे देखील या ठिकाणी उभे होते आणि त्यांचा पराभव या ठिकाणी त्यांचा मुलाचा पराभव या ठिकाणी झालेला आहे आणि हा पराभव होऊ शकला नसता। पण या ठिकाणी त्यांनी असा आरोप केलाय की भाजपच्या एका गटाने कुठेतरी पैसे घेतलेले आहेत आणि हा जो आरोप आहे तो भाजपला या ठिकाणी मनाला लागलेला आहे कारण की भाजप मोठ्या चांगल्या पद्धतीने काम करतो, विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी काम करत असतो। त्यानंतर आता भाजपकडनं जी सरवणकरांची पराभूत झाली आहे त्यावरती भाजपकडून हा आरोप म्हणजे केला जातो ते चुकीचं असं देखील म्हटलं जातं। पण जी आरोप केला जातो सरवणकरांकडून त्याला एक निषेध करण्यासाठी सायबर सेलकडे भाजपचे माहीमचे कार्यकर्ते हे तक्रार करणार आहेत आणि त्या तक्रारीनंतर काय मुख्यमंत्री देखील या ठिकाणी निर्देश। अगदी मनोज, त्यामुळे नेमकं काय आता भाजपकडून ऍक्शन घेतली जाते, शिवसेनेचं काय उत्तर येतं ते पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान समाधान सरवणकर यांनी नेमके काय आरोप केलेले आहे आणि त्यावर भाजपचं काय उत्तर आलंय तेही ऐकूयात। काही एक भाजपची जी काही एक जुनी जी काही टोळी होती ज्यामुळे आज लोकसभेमध्ये आपल्याला जो काही पराजय झाला या परिसरामध्ये, तसंच विधानसभेला देखील विधानसभेला देखील माहीम विधानसभेमध्ये पराजय झाला। तीच टोळी परत एक कार्यरत झाली आणि कुठेतरी महायुतीचे सर्व उमेदवार, फक्त आमचे उमेदवार नव्हे तर भाजपचे उमेदवार देखील कसे पडतील यासाठी ही टोळी काम करायला लागली। स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीने कुणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल। परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता। प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवे देवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलतायत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे। परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो।